आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो। दृढ माझे मन, दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो। तुका मने वाटे नको फुटो दे फाटे, आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो। श्री रामचंद्र कृपालु भजमन भव भयदारु, नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुण, कंदर्प अगणित अमित छवि नवनीज निर्ज सुंदरा, पटपीत मानहु तडे तरुचि सुचि नवमी जनक सुतावरः। भजो दिन बंधु दानव दैत्य वंश निकंदन, रघुनंदानंद कंद कौशल चंद दशरथ नंदनम। अजानुबाहु शरचापधर संग्राम जित खर दूषणम, इति वरदी तुलसीदास शेष मुनि मनरंजनम। देवाधिदेवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी, काय माझी वाणी मानील संतासी रंजवू चित्तासी अपुलया। शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती। त्याच पाय माझे चित्ते, त्याच पाय माझे चित्ते, त्याच पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते। शिव चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान वाधी क्रोधकाम। आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता प्रतिपादित केलेला अभंग कुणाचा आहे ही सांगायची गरज नाही, कारण सगळ्यांचा पाठ आहे। नेहमी कीर्तनकाराने घेतलेला अभंग टाळकऱ्याच्या पाठातला असावा, म्हणजे कीर्तनातला आनंद द्विगुणित होतो, द्विगुणित होतो। तसा आजचा प्रसंग फार सुंदर आहे, फार छान प्रसंग आहे। तशी वेगळ्या अभंगाची निवड केलेली होती, कारण आजचा शिवरात्रीचा प्रसंग आहे। अभंग वेगळा होता। दोन अभंग माझ्या पुढे होते, एक सगळ्यांच्या पाठातला शिवभोळा चक्रवर्ती, आणि एक 99% पाठातला नसलेलाच असावा। आणि त्या दोन्ही अभंगामध्ये भोल्या बाबाचं चरित्र हे गायलेलं आहे। केवळ आणि केवळ महादेवाचं चरित्र आहे। आज त्यांचं चरित्र गाण्याचा दिवस आहे, पण त्या निमित्ताचं कीर्तन दुपारी झालेलं आहे, मध्यान्ह काळी झालेलं आहे।
तुम्ही शिवमहिमा माध्यान्ह काळीच्या कीर्तनामध्ये ऐकलेला असेल, शिवभोळाच असेल. दोन वेळे वा वा. पहिल्याच दिवशी शिवभोळा झालं आणि दुपारी झालं, आणि आता तिसऱ्यांदा जर घेतला असता तर मग खरेच ऐकणारी माणसं बोळी झाली असती. नाही असो. आल्याबरोबर मला आप्पांनी भाऊंनी बंकटबुवांनी सांगितलं, महाराज थोडं जागराचा कार्यक्रम, जागराचा अभंग घ्या. असो, अभंग जरी जागराचा असला, आजचं जागराचं कीर्तन आहे, शिवरात्रीचं कीर्तन आहे, उद्या सकाळी काल्याचं कीर्तन आहे, तरी सुद्धा अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, वाणीला आवरता ती आवरणार नाही, कारण ती स्पंदन आज हृदयामध्ये असतात. आजची स्पंदन असतात, पर्व काळाची स्पंदन असतात. दररोजचं इथं दर्शनाला येणं वेगळं आणि आज दर्शनाला येणं वेगळं. आज विशेष अनुभूती येते, विशेष अनुभूती येते. म्हणून परवाच्या कार्यक्रमाला मी आलो तेव्हा मग बाहेरूनच दर्शन घेतलं, तिथंच गुडघे टेकवले, पण आज मला राहवलं नाही, मी आतमध्येच गेलो. आज शिवलिंगावर मस्तकच टेकवलं, मस्तक टेकवलं. आजची पर्व काळाची स्पंदनं एक आगळी वेगळी असतात, आगळी वेगळी असतात. अर्थात जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे. असो, आजचं कीर्तन म्हणजे हे अपघातानं आलेलं कीर्तन आहे, अपघातानं. खऱ्या अर्थानं माझ्या परमार्थाची सुरुवातच आप्पा अपघाताने झाली, अपघातानच झाली बरं का. माझे 2-3 वर्ग मित्र पुढे बसले, तुमच्या माहिती करता सांगतो. मी गायला लागलो अपघाताने, माझं गाणं परमार्थातलं सुरू झालं अपघाताने, आणि परमार्थातलं जीवन क्रमण सुरू झालं हे सुद्धा अपघातानेच सुरू झालं. हे नाही तसं आजचं कीर्तन हे अपघाताचं कीर्तन आहे, नियोजित नाही, तुमच्या माझ्या नियोजनात नाही, पण त्याच्या नियोजनात 100% होत, हे त्यांनी ठरवलं होतं. आजचं नियोजित कीर्तन महादेवाच्या दरबारातच होतं, भोल्या बाबाच्या दरबारातच. सर्वांना ज्ञात असेल, त्या मावळामध्ये डोंज गाव आहे, डोंज फार मोठं देवस्थान आहे, हजारो लोकांची गर्दी असते, एरवी असते, आज तर विशेष करून असतेच असते. आणि तिथली कीर्तनाची सेवा होती, मोठ्या माणसांना सेवा दिली ती. पण तसं आपलं दुर्भाग्य म्हणावं का सद्भाग्य म्हणावं हे कळेना. दुपारी आपला फोन होण्याच्या आधी 5 मिनिटं त्यांचा फोन आला मला. म्हणले बाबा क्षमा असावी. म्हणलं काय झालं बुवा? अहो म्हणले आज मोठे बाबा इथं आलेले आहेत. मोठे बाबा, मोठे बाबा कोण? मोठे राऊत बाबा, मोठे राऊत बाबा तिथं आदर्शनाला गेलेत तिथं. आणि मग नियोजन करणाऱ्याला वाटलं अनायासे आपसुकच जर एवढी मोठी व्यक्ती आलेली आहे आणि अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, तर आजच्या नियोजित कीर्तन करायला आपण फोन करून बघू, बाबा आज तुमचं कॅन्सल केलं तर जमल का? त्यांनी मला फोन केला, म्हणले महाराज असं असं झालंय, ऐकाल का? अहो म्हणलं सेवके करावे स्वामीचे काज, ते होतो पण कामाला. मोठ्यांची सेवा जर होत असेल आणि आपल्या जागेवर होत असेल तर हे आपलं भाग्य आहे. विठाला विठाला. मग सकाळची सेवा करून घरी निघालो आणि जात असताना आता ते व्यसन जडलंय ना, व्यसन जडलंय. विनोदाने जर सांगायचं झालं आपा तर रात्रीचा नारळ घेतल्याशिवाय झोपच येत नाही. हातात नारळ घेतल्याशिवाय किंवा नारळाकडे बघितल्याशिवाय झोप येत नाही. आपलं विनोदाचं झालंय, ठीक आहे ना. मग मनाने विचार केला, आज शिवरात्र आहे, सकाळची सेवा झाली, ए देवा संध्याकाळी घरीच बसावं लागतंय काय? देवा अला का तुझी शिवरात्र आहे, आज विश्व तारण्याचं असं एक आयुर्वेदिक औषध तू जगाला दिले देवा, आणि तुझी सेवा नियोजित होती. मग देवा तू का घरी बसवतोस का? आज काय घरी होतोस का? आमच्या दोघांचा विषय गाडीच झाला. म्हणलं आबा आज काय घरी बसायची वेळ येते काय? पण अंतर्मन सांगत होतं आज बोला बाबा, आज सुद्धा आपलं एक कॅन्सल झालेलं असलं तर नक्कीच घरी बसू देणार नाही, बसू देणार नाही, आत्मविश्वास होता. फोन झाला आणि योगायोगानं आजच्या नियोजित कीर्तनकाराची तब्येत बिघडली
आणि अनायासे त्या ठिकाणी आज कीर्तनाचा योग बोल्या बाबाच्या दरबारात आला. हीच त्याची असणारी ही सत्य परीक्षा, हीच त्याची असणारी शुद्ध सात्विक भावाचा प्रसाद आहे. म्हणून आज जागराची कीर्तन रूपी सेवा दुसऱ्यांदा या अखंड हरिनाम सप्ताहातली माझ्याकडे आलेली आहे आणि मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगामध्ये वैराग्य राजर्षिक जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याला एक मागणं मागतायत. काय मागणं मागतात? म्हणतात, देवा तुझ्यात आणि माझ्यात अंतर पडू देऊ नको. तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये जो भाव निर्माण झालेला आहे तो भाव कमी होऊ देऊ नको, त्याची वजाबाकी होऊ देऊ नको. करायचंच असेल तर त्या भावामध्ये बेरीज कर. हे बघा, नाहीतरी परमार्थ वजाबाकीचा नसावा, परमार्थ बेरजेचा असावा. आपलं गाणं वजाबाकीचं नसावं, आपलं बोलणं वजाबाकीचं नसावं, आपलं वाजवणं वजाबाकीचं नसावं. हे सगळं बेरजेचं असावं. हे देवा, या मृत्यूलोकात तूच जन्माला घातलंस ना, मग भगवंत तुझ्या विषयीचा अद्वितीय भाव या नश्वर देहामध्ये निर्माण झालेला जर आहेच ना, तर देवा तुझ्यात आणि माझ्यात अंतर पडू देऊ नको. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. मग तुझा आणि माझं नातं टिकवून ठेवण्यासाठी कितीही त्रास झाला तरी ते मी माझं प्रारब्ध समजेल. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो, ते मी माझं भाग्य समजेल, पण तुझं गुणानुवाद गाईल. कारण या शरीरातलं मन हे चंचल आहे, चपल आहे, त्याला हे बांधून ठेवायचं काम तुझंच आहे. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर देवा याला फाटो फुटू देऊ नको गड्या, याला फाटो फुटू देऊ नको. कारण एकमेव तुझी वाट या जीवाला जर मिळाली की याच्या आयुष्याची वाट लागणार नाही. म्हणून भगवंता तुझ्यातून माझ्यात अंतर पडू देऊ नको. विठाला आजचा प्रसंग हा शिवरात्रीचा प्रसंग आहे आणि आजच्या दिवशी मागणीपर सेवा आलेली आहे. खऱ्या अर्थानं 8 दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काही 4-5 दिवस महत्वाचे असतात. पहिला दिवस नामाचा असतो, दुसरा दिवस उपदेशाचा असतो, 3, 4, 5, 6 4 दिवस कीर्तन करायला स्वातंत्र्य असतं आणि 4 दिवस कीर्तन करायला बांधिलकी असते. पहिला दिवस हा नामाचा, दुसरा दिवस उपदेशाचा. आज मागायचं आणि जे मागितलं ते उद्या ब्रह्मरसाच्या रूपानं खायचं. गाणे, उपदेशने, मागणे आणि ब्रह्मरसाचा आनंद घेणे ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. सुखी जीवनाची गुरुकिल्ली. या पंकज भाऊ विठाला विठाला विठाला. पहिल्या दिवशी नामाचं गुणानुवाद गावा लागतं. मला सांगतात, नामाचं गुणानुवाद गाणाऱ्याला नामाची प्रचिती आली पाहिजे तर तू नाम सांग. जर तुला नामाचा अनुभव नसेल तर तू काय नाम सांगणार? नामाची नाही ठावे ते परिकवण्यारिते बोलावे, परिकवण्यारिते बोलावे. मौलींनी सुंदर वर्णन केलं. नामाची नाही ठावे, नामाचा जर तुला ठावच नाही, नाम कसा आहे हे जर तुला कळलं नाही तर तू जगाला काय सांगणार? काय सुंदर चिंतन केलेलं आहे. सांगणाऱ्याला प्रचिती आली पाहिजे तर सांगा, नाही तर सांगायचा अधिकार नाही. महाराजांना प्रचिती आली, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा,
अनुभव आद अंगा अनुभव आद अंगा त्यालाच नामधारक म्हणतात. नामाची प्रचिती ज्याला आली त्याला नामधारक म्हणतात. वैराग्य राजरसिक श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांना नामाची प्रचिती आली. नव्हे नव्हे अष्टादश संतांना नामाची प्रचिती आली म्हणून तर त्यांना संत म्हणतात. म्हणून तर त्यांना संत म्हणतात. पहिला दिवस नामाचा असतो. दुसरा दिवस त्या नामाविषयीचा उपदेश करायचा. अधिकार तैसा दावियाला मार्ग चालत आहे मग कळो येते. त्यांचा अधिकार आहे तसा उपदेश दुसऱ्या दिवशी. राहिलेले 2-3 दिवस स्वातंत्र्य आज मागायचं आहे. आज मागायचं काय मागायचं? भगवंता तुझ्यात आणि माझ्यात अंतर पडू देऊ नको. भगवंता तुझी माझ्यावर कृपा होऊ दे आणि दिलाय ना तू जन्म तर मरेपर्यंत अखंड मुखामध्ये तुझ्या नामाचा गजर राहू दे. भगवंता एवढंच दे रे. एवढंच दे. मास तेवढंच मागायचं. आणि प्रसंग सुंदर आहे बघा. प्रसंग सुंदर आहे. शिवरात्रीचा प्रसंग आहे. आज महान सती पार्वती मातेने महादेवाकडे काहीतरी मागितलंय. आज मागितलंय. आज काय मागितलं? काय मागितलं? काय झालं? कैलासामध्ये महादेव शांत बसलेले आहेत. भजन करत बसलेत. त्यांना त्यांचं भजन करण्यासाठी ना मृदंग आहे. त्यांना त्यांचं भजन करण्यासाठी ना टाळ आहे. त्यांना त्यांचं भजन करण्यासाठी ना भजनी मंडळ आहे. मात्र भजन तर बंद नाही. भजन तर चालू आहे. अंतःकरणापासून श्रवण करा. जन्मापासून मरेपर्यंत ज्याच्या जीवनातलं भजन कधी बंद झालंच नाही. नव्हे नव्हे जन्म होण्याच्या आधी काही भक्तांचं भजन चालू होतं. आता चमत्कार आहे का नाही? हा आपा जन्म झाल्या पोरांना सांगावं लागतं. अरे म्हणा की अरे म्हणा रे हे का नाही. कीर्तनातल्या लोकांना सांगावं लागतं टाळी वाजवा. सांगावं लागलं म्हणून तर प्रमाणाचा जन्म झाला ना. टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाट ही चालावी पंढरीची. वाट ही चालावी पंढरीची. पंढरीची वाट ही चालावी पंढरीची. वाट ही चालावी पंढरीची.
टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरी टाळी वाजवावी गुढी परवाचा विषय 100% आज रिटर्न होणार नाही, रिपीट होणार नाही तो विषय 1000% गॅरंटी नाही. साधू संतांना सांगावं लागलं रे, हात कशासाठी दिलेत हे सांगावं लागलं, म्हणून तर संत शहाण्या माणसांना सांगतात टाळी वाजवावी गुढी उभारावी. असो मग इथं जन्माला आल्याच्या नंतर लोकांना सांगावं लागलं, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्माया नाही तरी गेला जन्माया करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवशी. सांगावा लागला लोकांना. पण काही भक्त मंडळी आईच्या पोटात असतानाच भजन करत होते. आता हा किती आगळा वेगळा चमत्कार आहे. बाहेर आल्याच्या नंतर भजन म्हणणं वेगळं आणि आतच असताना भजन म्हणणं वेगळं. असं एक भक्त जन्माला आला, तो आईच्या पोटात भजन म्हणत होता आणि पांडुरंगानं आईच्या पोटाला कान लावला. पांडुरंगानं आईच्या पोटाला कान लावला तर पोट आतल्या लेकराचा आवाज पांडुरंगाला बाहेर येत होता, बाहेर आवाज येत होता. आतमध्ये विठ्ठल 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 विठ्ठल. नाही त्या आवाजानं पंढरी तेव्हा दुमदुमल्या गेली. विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी. आनंद वाटतोय ना. विठ्ठल विठ्ठल गजरी 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 अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी. गर्भातल्या भजनाच्या आवाजानं पंढरी दुमदुमली. असा तो कोण भक्त होता? त्या भक्ताचं नाव आहे कर्ममेळा. कर्ममेळा हो. आणि आप्पा यालाही प्रमाण आहे, यालाही प्रमाण आहे. उपजताची कर्म मेळा वाच विठ्ठल सावला वाच विठ्ठल सावला वाच विठ्ठल सावला. उपजताची कर्म मेळा वाच विठ्ठल आईच्या पोटातलं भजन वेगळं,
जन्माला आल्यावर भजन करणं वेगळं, जीवन जगत असताना भजन करणं वेगळं, आणि शेवटच्या क्षणी त्याचं भजन करणं वेगळं. जर सुरुवातीलाच मुखात त्याचं नाव नाही आलं तर शेवटी तरी कसं येईल? येईल का हो शेवटी? अजिबात येणार नाही, अजिबात येणार नाही. तू का म्हणे येते भजन प्रमाण. तारणारं भजन आहे, देवापर्यंत नेऊन पोचवणारं भजन आहे. भजनच तुम्हा आम्हाला तारत आणि भजनच तुम्हा आम्हाला देवापर्यंत नेऊन पोचवत. पण आजच्या दिवशी भजनातून इतिहास घडला. आजच्या दिवशी गाण्यातून चमत्कार घडला आणि एक वेगळ्या पर्वाचा जन्म झाला, वेगळ्या पर्वाचा जन्म झाला. थोडीशी कथा तुमच्या पुढे मी शिवरात्रीची मांडतो. थोडीशी लिंग पुराण होतं. एक लिंग पुराण आहे, अनेक पुराण आहेत. एका पुराणाचं नाव आहे लिंग पुराण. अजून एक पुराण आहे शिवलिंग पुराण. मी तुमच्या पुढे लिंग पुराणातली थोडीशी कथा मांडतो, माझ्या अभंगाच्या पहिल्या कडव्याला अनुसरून आहे. जसं सुरुवातीला तुम्ही म्हटले प्रमाणात मागणंही आलं पाहिजे आणि थोडंसं चरित्रही आलं पाहिजे. मग आपल्याला आज दोन्हीही भूमिका बजवायच्यात. आज देवाला आपल्याला मागायचंही आहे आणि मागता मागता देवाचं गुणानुवादही गायचंय, हे का नाही? तुम्ही जर एखादीकडून एक तांब्यावर जर ताक आणायचं म्हणलं तर तुम्हाला माहिती काल उद्या सकाळी ती ताक करणार आहे शेजारी, हे का नाही? सखूबाईला माहिती असतं शांतीच्या घरी उद्या ताक होणार आहे. ती सकाळी सकाळी काहीच काम नसताना तिच्या नातवाला 5 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन जाते आणि लय गुण गाती. नातीला उचलती, मटामटा मुके घेते आणि म्हणती लय गुणवान तुझी नात, लय गुणवान. आणि कालच हिने नातीला शिव्या दिलेल्या असतात तिच्या. शेंबडानं माकलेली असते, सगळ्या अंगावर माश्या बसलेल्या असतात, शरीराची दुर्गंधी येत असते, पण तिला तांब्यावर ताक पाहिजे. पळतच जाती. कोण? सखूबाई. आणि शांताबाईच्या नातीला उचलतीन, कडला घेतीन, मटामटा तिचे मुके घेते. अगं शिंबूड लागला तोंडाला पार. ती म्हणते लागू दे पण ताक घेऊन जायचे, ताक घेऊन जायचे, हे का नाही? एका तांब्यावर ताकासाठी इच्छा नसताना शेजारणीच्या नातीचं गुण गाती. मग ती तांब्यावर देत नाही, मग तवली भरूनच देते. तवलीभर ताक मिळण्यासाठी लटक का होईना तुला तिच्या नातीचं गुण गावं लागलं तर मला सांगा, भगवंताला असाच मागायचंय, मग ते मागण्यासाठी देवाचं गुणगान गायल्याशिवाय आपल्याला तो देईलच कसं? विठाला विठाला. आमचे गाडगे बाबा कुठं बसले? आमची परमार्थाची सुरुवात यांच्या बरोबर गाण्यानं झाली बघा, गाण्यानं झाली. सायकलीवर फिरायचो आम्ही बरं का, सायकलीवर. काही आठवणी बंकटभाऊ आयुष्यभर लक्षात राहतात. सुरुवातीला एसटी न मिळेल त्या वाहनाने फिरलो. या करपडी फट्यावून बाबळगावला, मानेवाडीला, शिंपुऱ्याला कीर्तनाला जायची वेळ यायची. आणि एकदा कारखाना चालू असताना महाराजांकडे आम्हाला कार्यक्रमाला जायचं होतं. वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्मयुत ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य आमचं श्रद्धास्थान हरिभक्तपरायण उद्धव महाराज गायकवाड. नाहीतरी आमच्या परमार्थातलं ते आधारस्तंभ आहे, आधारस्तंभ आहे. जेव्हा बंकटबुवा कीर्तनाला सुरुवात झाली त्यांनी बरोबर फिरवायचं आणि लोकांनी विचारलं ना, हे तुमचे कोण आहेत? उद्धव म्हणायचे आमचं पोरग आहे, आम्ही त्यांचे आई बाप आहेत. आणि खरंच त्यांनी आईचं बापाचं प्रेम दिलं राजा. आजोबाच्या वयाचे होते, पण पंक्तीत जर जेवायला बसलो ते स्वतःची जागा सोडायची, माझ्या जवळ यायचे, माझ्या ताटात भाकर चुरून त्या ठिकाणी ताटात टाकायची, वाट्याची वाट्यात तूप ओतायचे. आणि 7 दिवस पारायण संपल्याच्या नंतर जवळ यायचं म्हणायचं, महाराज दक्षिणा किती देऊ, दक्षिणा किती देऊ. अशी माणसं न भूतो न भविष्यती म्हणावं लागतं. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर
राहिल्या त्या कीर्ती जगामा गाथा पारायण गाथ्याच्या तुकोबारांच्या अभंगाच्या गाण्याने सुरुवात झाली आणि त्याचे साक्षीदार माझ्या पाठीमागे उभे आहेत. एकदा ट्रॅक्टर मध्ये बसून गेलो आणि त्या ट्रॅक्टरने कोळसा व्हायला होता दिवसभर, म्हणजे दिवसभर कोळसा व्हायला होता आणि आम्ही 4-5 जण त्या ट्रॅक्टर मध्ये बसलो. काळे भंगार झालो, पूर्ण काळे भंगार झालो. गेलो असं कीर्तनाला उभं राहिलो. आम्हाला पाहिलं की लोक हसायचे, आम्हाला पाहिलं की लोक हसायचे. मग तुम्ही म्हणाल तुमच्या का लक्षात आलं नाही, फेटा बांधताना लक्षात आलं नाही का? नाही नाही, अहो आतापर्यंत आरशात बघून फेटा कधी बांधलाच नाही, कधीच नाही बांधला. नाहीतर एरवी आपण आरसा बघतोच की, हे का नाही? ही भगवंताची सेवा आहे. मग ही का दाखवण्यासाठी का? नाही नाही, हे दिसण्यासाठी नाही, ही सेवा असण्यासाठी, असण्यासाठी. म्हणून कधीच आतापर्यंत आरशात बघून डोकं आवडलंच नाही, फेटा बांधलाच नाही राजा. ते लक्षातच आलं नाही. आम्हाला बघितलं की लोक हसायची, लोक हसायची. आणि कीर्तन संपल्यावर लोक म्हणले, महाराज अहो तुम्ही काळं भंगार झालात, पर कुठं बुक्का लावून आलात? हे नाही, काही आठवणी लक्षात राहिले. यांच्याबरोबर सायकल फिरत असताना त्या फिरवेल मध्ये धोतर गुतलं, धोतर गुतलं महाराज, फाटलं धोतर. आता शेकडो धोतर आहेत, पण त्यावेळेस इकुलतं एकच असायचं, इकुलतं एकच असायचं. कीर्तन केलं की पटकन ते धोतर सोडायचं, कपडे काढायची, लंगी गुंडाळायची, तेच धोतर पुन्हा दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला असायचं. धोतर फाटलं, फाटलेल्या धोतरानं तसंच कीर्तन केलं. चलता चलता चिखलात पडलो. बाबळगावला रस्त्याच्या कडेला कीर्तन झालं मोरे अण्णांच्या तिथं. नंतर ती एमएटी गाडी घेतली मी, अजून तशी ठेवली, विकली नाही. एमएटी कशी चालवायची याची अक्कल नव्हती. खड्ड्या खुड्यात कमी करावं लागते रेस हे कोणाला माहिती. सनाट गडी निघाला, तसंच त्या खड्ड्यात उताना पालता 2-3 कलट्या झाल्या. ती सबन मासायची बघलं, ती पिशवी एकीकडे पडली, कपडे भरले सगळी, पूर्ण डोक्याला लागलं, हातापायाला लागलं. चिखलानं माकलेल्या कपड्याने तसंच कीर्तनाला उभं राहिलो. महाराज आयुष्यातल्या काही आठवणी आहेत, पण गाणं कधी सोडलं नाही, गाणं कधी सोडलं नाही महाराज. सांगण्याचं तात्पर्य काय, भगवंताकडून काही मिळवायचं असेल तर त्याचं गुणानुवाद गावं लागतं. मग आज पार्वती माता कैलास पर्वतावर गेली, आज कैलासावर गेली. एकटे महादेव बसलेले असायचे, एकटेच भजन करायचे. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन होतं. आणि बघा, जेव्हा एक एक शब्द अंतःकरणापासून बाहेर पडतो ना, तेव्हा डोळ्यातल्या पाण्याला ये म्हणावं लागत नाही, बांध फुटल्या जातो, बांध फुटतो राजा. फक्त अंतःकरणापासून असावं, अंतःकरणापासून. महादेवाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आणि साक्षीदार पार्वती माता आहे.
पार्वती माता म्हणते हा काय चमत्कार आहे, तुम्ही महादेव आहात आणि कुणाचं भजन करताय? राम पूजी सदाशिव, ओ राम पूजी सदाशिव. पार्वती मातेनं भजन म्हणणाऱ्या महादेवाकडे पाहिलं आणि तल्लीन झाली. अस्वाईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. महाराज आजही प्रचिती येते देवाच्या, देव असण्याची प्रचिती आजही येते. फक्त 24 तासातून 1 तास 2 तास आजही तुम्ही देवा करता द्या, देवाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आजही येते. एकटेच बसा आणि देवाला घेऊन बसा. आजही देवाला घेऊन बसा. आजही तुमच्या बरोबर देव बसेल आणि आजही तुमचं देव ऐकेल, आजही ऐकेल. फक्त भजन त्याच्यासाठी म्हणा. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजिला, अवघा भोग त्याजिला. बालदारीचं प्रमाण आहे जुनं. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजियाला. देवासाठी आजही भजन गा राजा, आजही भगवंताची कृपा होते आणि तो असण्याचा अनुभव येतो. असण्याचा मग ते देव भजन करत होते. कोणाचं? रामाचं भजन करत होते, रामाचं. पार्वती मातेनं पाहिलं, जवळ गेल्या आणि पार्वती माताही भजन म्हणू लागल्या. महादेव पुढे म्हणतात, पार्वती माता पाठीमाग म्हणते राम 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 राम. शांत झाले आणि पार्वती मातेनं एक मागणं मागितलं. देवा देवा, आज तुमची अर्धांगिनी तुम्हाला एक मागणं मागते. पार्वती, तू माझी अर्धांगिनी असून मला मागणं मागतेस? अगं, जिच्याजवळ काही गोष्टीची कमतरता असते तिने मागावा. तुझ्याकडे कमी काय? तुझ्याकडे कमी काय? जगाची आई आहेस तू, आदिमाया शक्ती आहेस, माया आहेस तू, माया. आणि मागण्याची इच्छा तुला निर्माण झाली. हो देवा, हो. काय मागायचंय? देवा असं काही द्या, असं काही द्या, असं काही सांगा की ते सांगितलेलं मी ऐकून त्या विषयानं विश्वाचा उद्धार होईल आणि जगापुढे त्याचा एक धडा असेल, असं मला काहीतरी सांगा. ठीक आहे, नाहीतरी असंच ऐकण्याची इच्छा असावी. आज तर इतकं कठीण झालंय सध्या, कुणाचं ऐकावा हे 10 वेळा विचार करावा मग ऐकावा. ठीक नाही? बघा, सुरुवातीला ते नमन आपण म्हणतो, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रहे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तितकं शांत म्हणावं लागतंय आणि तितका उच्चार स्पष्ट व्हावा लागतोय. उच्चार जर चुकला
तर 100 पिढ्या नरकात जाण्याची भीती असते. ते शास्त्र आहे, शास्त्र तो वेदोच्चार आहे. हा भजन म्हणत असताना प्रमाण चालेल, नये जरी तुझ मधुर उत्तर, हे भजन म्हणत असताना चालेल, पण शास्त्र गात असताना, शास्त्र उच्चारत असताना आणि बोलत असताना अनुस्वार सुद्धा चुकला नाही पाहिजे. अनुस्वार सुद्धा विठाल विठाल. अलीकडे फार अवघड झालंय, फार अवघड झालंय. मग महादेव म्हणतात, पार्वती माता तुला असं ऐकण्याची इच्छा झाली? हो, ऐकण्याची इच्छा झाली. म्हणून घरातल्या प्रत्येक घरातल्या लेकरांना संध्याकाळचा एकदा तरी हरिपाठ ऐकवला पाहिजे, एकदा तरी हरिपाठ ऐकवला पाहिजे. आणि लेकरांना हरिपाठ ऐकवायचा असेल तर आई बापानी म्हणला पाहिजे, गायला पाहिजे. हे महत्वाचं, हे महत्वाचं हे का नाही. डीजेवरची गाणी घरात लावण्यापेक्षा आई स्वयंपाक करते, थापते भाकरीन बघते मालिकाकडे. आई काय करते? मालिकाकडे बघते. त्याचे संस्कार त्या भाकरीवर होतात, त्याचे संस्कार भाकरी होतात. भजन म्हणत म्हणत भाकरी थाप बरं, 100% तुझी लेकरं सुद्धा बुद्धिवान झाल्याचे राहणार नाहीत. खुलसट बुद्धीतून निघालेले पावलट विचार आपल्यामध्ये आहेत. 4-4, 5-5 वर्षाच्या लेकरांच्या हातात आपण लाख, 1.5-2 लाख रुपयाचा मोबाईल त्यांच्या हातात देतो आणि आपण सांगतो नाही त्याला का नाही मोबाईल दिल्याशिवाय ते गप्पच बसत नाही. अगं देना कानाखाली एक ठेवून. चांगल्या चांगल्या लेकरांच्या आयुष्याची बर्बादी झाली त्या मोबाईलनं. असलंही पाहिजे पण कामापुरतं असलं पाहिजे. त्यांना काय कळतंय त्याच्यातलं? आपण म्हणतो नाही नाही आम्हाला काही कळत नाही, पण त्यांना कळतं. तुला कळण पुढं ते काय करता येते. म्हणून या बाकीच्या गोष्टीमध्ये आपल्या सोन्यासारख्या लेकरांचं आयुष्य बर्बाद होण्यापेक्षा अरे त्यांच्या आयुष्याचं सोनं जर करायचं असेल ना तर माई बाप तुमच्या हातात आहे रे, तुमच्या हातात आहे. त्यांना देव सांगा, त्यांना संत सांगा, त्यांना हिंदू धर्माची महती सांगा, त्यांच्या पुढे ग्रंथ मांडा आणि त्यांना भगवंताचं गुणानुवाद गायला शिकवा आणि त्याची जागृती त्यांच्या अंतःकरणामध्ये द्या. काय होईल या वयात ही लेकरं टाळ वाजवतायत. या वयात जर या लेकरांवर हे संस्कार घडतात ना, एक शपथ घेऊन सांगतो, नका यांनी भविष्यात मोठे महाराज होऊ द्या, नका यांनी भविष्यात मोठे गायनाचार्य वाजवणारे होऊ द्या. यांना काहीच नाही जमलं तरी चालेल, पण शपथ घेऊन सांगतो महादेवाची, ही लेकरं आयुष्यात दिशाहीन तरी कधीच होणार नाहीत आणि चारित्र्य संपन्न जीवन जगल्याशिवाय राहणार नाहीत. शुद्ध चारित्र्य जगात कुठंच मिळत नाही, फक्त एवढी जागा सोडली तर, फक्त एवढी जागा सोडली तर. आणि ते मिळतं राजा हो. मग पार्वती माता सांगते, देवा जगाला एक धडा शिकला पाहिजे, अशा प्रकारचं मला काहीतरी सांगा. ठीक आहे ना तुझी इच्छा, मग सांगतो. पण काय सांगावं, काय सांगावं? तो क्षण आजचा होता, तो दिवस आजचा होता. शिवरात्र होती, शिवरात्र होती. मध्यरात्री बसलेत आणि मध्यरात्री माया आणि ब्रह्म्याचा संवाद चालू आहे. माया आणि ब्रह्म्याचा संवाद चालू आहे. काय सांगावं, काय सांगावं असं विचार करत असताना महादेवानं विचार केला, पार्वती लिंग पुराणातली तुला थोडीशी कथा सांगतो. दुपारी ऐकली का? नाही ना ऐकली? मग आपलं दुकान चालणार आहे. विठाला विठाला सगळ्याची दुकानं सारखीच थाटलेली असतात, फक्त माल वेगवेगळा असावा. हा वा असो. लिंग पुराणातली कथा. त्या लिंग पुराणामध्ये एक सोमदत्त नावाचा राजा होता. चांगला ऐका बरं, आता लक्ष देऊन ऐका. सोमदत्त नावाचा राजा, निष्काम भगवंताची सेवा करणारा, आयुष्यातला एक क्षण भजना वाचून जात नव्हता आणि आपल्या आयुष्यात एक क्षण भजनाचा नसतो. इतकी तफावत आहे, इतकी तफावत आहे. कहा राजा भोज और कहा गंगो तेली. एक क्षण भजना वाचून जात नव्हता, परंतु त्या सोमदत्त नावाच्या राजाला 500 पत्न्या होत्या. 500. आबा किती होत्या? 500 पत्न्या होत्या. त्या 500 पत्न्यापैकी 2च पत्न्या पतिव्रता होत्या. लक्ष देऊन ऐका. आणि त्याच्यातल्या 498
जार कर्म करणाऱ्या होत्या. हृदयाचं कान करून ऐका. सोमदत्त नावाच्या राजाच्या 2 पत्न्या, निष्काम प्रेम त्या दोघींचं पतीवर होतं. त्या पतिव्रता होत्या. आणि 498 ह्या जार कर्म करणाऱ्या होत्या, म्हणजे व्यभिचार करणाऱ्या होत्या, पतीची अवहेलना करणाऱ्या होत्या. ज्या वेळेस पत्नी पतीची अवहेलना करते आणि पतीच्या विचारानुसार जीवन जगत नाही, त्याच्या विचाराच्या विरोधात वाहते, प्रवाहाच्या विरोधात वाहते, त्याचं प्रायचित्त पतीला भोगावं लागतं. पत्नीने जर निषिद्ध कर्म केलं तर त्याचं दुःख भोगायची पाळी पतीला येते, पतीला येते. मग 498 स्त्रिया जार कर्म करत होत्या, अर्थात पाप करत होत्या, आणि त्या पापाचं प्रायचित्त भोगायची पाळी सोमदत्त नावाच्या राजावर आली. आणि अर्ध्यावर मरावं लागलं, अर्ध्यावर मरावं लागलं. अर्ध्यावर जात असताना सोमदत्त नावाचा राजा भगवंताला म्हणतो, देवा, उभ्या आयुष्यात पापच केलं नाही, पापच केलं नाही. जर भजन म्हणता म्हणता वाचा बंद पडली तरी सुद्धा आतून भजनाचा आवाज येत होता. लक्ष द्या बरं. भजन म्हणत असताना जर वाचा बंद पडली तरी सुद्धा भजनाचा आवाज येत होता. बंकटबुवा, प्रमाण म्हणता म्हणता जर बंद केलं तर परत ऐकायला येईल का प्रमाण? पुन्हा म्हणायला सुरुवात केल्याशिवाय. पंकज भाऊ बरोबर आहे का नाही? वाजवता वाजवता बंद केला आता महेश भाऊने वाजवायचं, पुन्हा वाजवायला सुरुवात केली, वाजवून ऐकायला येईल का? तसं सोमदत्त नावाच्या राजाचं भजन जरी बंद पडलं तरी आतून भजनाचा आवाज येत होता. मग त्यावेळेस भजन कोण करत होतं? शास्त्र असं सांगतं, निष्ठेने आणि निष्काम देवाची सेवा करणाऱ्याची वाचा बंद पडली, ओठापर्यंत ओठ येईना, जिव्हा कर्म करेना, आयुष्यभर भजन केलं देवाचं आणि निष्काम भजन केलं, शुद्ध सात्विक भावानं भजन केलं, आणि भजन करता करता वाचा बंद पडली, आणि भजन करायची तर इच्छा आहे, त्याही वेळेस भजन चालू असतं. मग कोण भजन करतं? विचारा आमच्या कबीर महाराजांना. ओट कंठ चाले नहीं, ओट कंठ चाले नहीं, जिव्हा रटे न राम, हम बैठे आराम, तब हमारा भजन करे राम राम राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. ओठ कंठ चाले नहीं, जीवा रटे न राम, हम बैठे आराम, तब हमारा भजन करे राम, तब हमारा भजन करे राम. त्यावेळेस आपलं भजन, ज्याचं आपण भजन गातो तोच आपलं भजन म्हणायला येतो. फक्त भजन करणाऱ्याचं चित्त तितकं सात्विक असावं, तितकं सात्विक असावं. मग तो सोमदत्त नावाचा राजा तितक्या सात्विक विचाराचं जीवन जगत होता, आणि त्याच्या त्या 2 पत्न्या तितक्या सात्विक विचाराचं जीवन जगत होत्या. परंतु 498 पत्न्यांचं कर्म हे 4 कर्म होतं, आणि त्याचं प्रायचित्त पापाचा डोंगर डोक्यावर झाला, आणि भोगायची पाळी या राजाला आली, आणि अर्ध्यावर जावं लागलं. आणि पती गेला या वियोगानं या 2 पत्न्या सुद्धा पतीच्या नामाचा टाहो फोडून गेल्या. राजा गेल्या. कसं होतं प्रेम? जसं नल आणि दमयंतीचं होतं, जसं हीर आणि रांझ्याचं होतं, जसं राम आणि सीतेचं होतं, जसं कृष्ण आणि राधेचं होतं, असं प्रेम या सोमदत्त नावाच्या राजाचं आणि या 2 पत्न्यांचं प्रेम होतं. बघा, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला तुमचा पती निघून जातो त्या दिवशी तुम्ही जिवंत असून मृतवत असता, मृतवत असता. तुमच्या जगण्याला अर्थ नसतो, कारण तो तुमचा कुंकवाचा धनी. मग त्यांनी विचार केला, आमचे पतीच जर गेले तर आम्ही का जीवन जगू? महादेवाच्या जवळ गेल्या, देवाच्या जवळ गेल्या आणि सांगितलं, देवा, देह सोडणार आहे, आता प्राण जाणार आहे, पण जाता जाता देवा तुझ्याकडे एक मागणं मागतोय. निष्काम प्रेम आमचं एकमेकावर होतं. भगवंत आजपर्यंत काहीच मागितलं नाही. ए महादेवा,
आजपर्यंत तुला काहीच मागितलं नाही, आज एका महान पतिव्रतेचे तुझ्याकडे मागणं आहे. आमचे पती गेलेत, पुढच्या जन्मातही फक्त आम्हाला एकमेकाच्या संगतीत राहण्याचा आशीर्वाद दे, बस एवढंच मागणं तुला मागतो. महादेवानं कृपा केली, आशीर्वाद दिला आणि पुढच्या जन्मामध्ये सोमदत्त नावाचा राजा एका हरणाच्या रूपानं जन्माला आला. हरणाच्या रूपानं जन्माला आला आणि त्या 2 राण्या हरणीच्या रूपानं जन्माला आल्या. हरणीच्या रूपानं आणि योगायोगानं त्या दंडकारण्यामध्ये सोमदत्त नावाचं ते हरिण राजा आणि या 2 राण्या एकत्र आल्या. गुण्या गोविंदानं जीवन जगू लागल्या. त्याच्यातल्या एका हरणीला 2 पाडसं झाली, एका हरणीला 2 पाडसं झाली आणि दुसरी हरिण गर्भीण होती. तिच्याही पोटामध्ये 2 गर्भ वाढत होते, 2 गर्भ वाढत होते. मला वाटतं तुकोबऱ्यांनी या चरित्राचा अभ्यास केलेला असावा. सकल साधू संतांनी, आमच्या जनाबाईंनी, मीराबाईंनी, सखोबाईंनी या चरित्राचा अभ्यास केलेला असावा, म्हणून तो प्रमाणाचा जन्म झालेला असावा. हरी माझी हरणी, माझी हरणी गुंतलीस कवन्या राणी. हरणीचं उदाहरण मानलं, हरणीचं उदाहरण या पाडसानं मानलं. माझी हरणी गुंतलीस कवन्या राणी, माझी हरणी गुंतलीस कवन्या राणी. अडकली कवन्या बेटी अंतराची काठी, अडकली कवन्या बेटी अंतराची काठी. माझी हरणी गुंतलीस कवने राणी, माझी हरणी गुंतलीस कवने राणी. अडकली कवने बेटी अंतराची काठी, अडकली कवने बेटी अंतराची काठी. कदाचित हे चरित्र त्यांच्या डोळ्यापुढे असावं. त्या 2 हरणी या हरणाच्या बरोबर त्या दंडकारण्यामध्ये आल्या आणि संगती जीवन जगू लागल्या. एका हरणीला 2 पाडसं झाली आणि एक हरिण गर्भीण होती. मग ते हरिण त्या दंडकारण्यामध्ये फिरत असताना फिरता फिरता एका तळ्याच्या कडेला पाणी पिण्यासाठी ते हरिण गेलं. तर तिथं एका शिकाऱ्यानं जाळं लावलं होतं, जाळं लावलं होतं. कोण होता तो शिकारी? तो इंद्र दरबारातला सेवक होता. इंद्र दरबारातला तो सेवक होता आणि इंद्राची सेवा करत असताना चूक झाली म्हणून इंद्रानं शाप दिला. अशा पवित्र ठिकाणी अपवित्र काम केलंस म्हणून मी आज शाप देतोय तुला, जा मृत्यू लोकात किराताच्या योनीमध्ये जन्माला जाशील. किरात भिल्ल, भिल्ल योनीमध्ये जन्माला जाशील आणि तुला त्या ठिकाणी शिकार करत जीवन जगावं लागेल. मग तो इंद्र दरबारातला सेवक चंड नावाचा भिल्ल, चंड नावाचा भिल्ल त्या दंडकारण्यामध्ये शिकार मिळावी म्हणून जाळं लावून बसला होता. आणि दुर्भाग्य त्या हरणाचं की ते हरिण त्या तळ्यावर पाणी पिण्याकरता आलं आणि त्या जाळ्यामध्ये फसलं. निष्पाप हरिण फसलं. लंकटबो आजही तसंच आहे. बरीच निष्पाप माणसं गुतावा म्हणून चांगल्या चांगल्या माणसांनी जाळी लावलेली असतात, जाळी लावलेली असतात. पण चिंता करू नका, चिंता करू नका. तो जरी त्या जाळ्यात गुंतला तरी त्याच्यातून सोडवणारा त्याचा देव त्याच्याकरता कायमचा उभा आहे, कायमचा उभा आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवारा, आली या आघात निवारा.
बाजूला त्यांनी उभा राहावं असं वाटतं ना, मग आपण काय केलं पाहिजे? फक्त एकच करा, तुका मने घालू तयावरी भार रे वा संसार देवा पाय रे ठेविले अनंते तैसेची राहावे हो ठेविले अनंते तैसेची राहावे हो गोदडी झाली जुनी माझी माझी रे माझी रे माझी रे माझी गोदडी झाली जुनी तिला धुवून आणा तिला धुवून आणा कुणी गोदडी धुतली हरिश्चंद्र राजाने गोदडी धुतली हरिश्चंद्र राजाने तारा मधलीने त्या रुहिदास बाळाने गोदडी धुतली शिरियाळ राजाने अनुसयने त्या चिलिया बाळाने गोदडी झाली जुनी चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे देहभान विसरून जावा त्याचं नाव कीर्तन असावं, त्याचं नाव कीर्तन असावं नाही. भगवंताची कृपा आपल्यावर हवी असं वाटत असेल. हा अभंग मी पहिल्यांदा मावशीच्या तोंडून ऐकला होता. तांबडकर मावशी हा त्यांच्या तोंडून ऐकला होता. लय छान म्हणते अभंग. माझी गोदडी झाली जुनी जुनी रे ना असं. भगवंताची कृपा आपल्यावर हवी असं वाटत असेल ना तर सर्वस्व त्याच्या अधीन त्याच्या चरणावर वाहून टाका. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. समाधान असलं पाहिजे का नाही. म्हणून त्या किरातानं त्या हरणाला जाळं लावलं. निष्पाप होत ते आणि गुंतलं त्या जाळ्यात. तरफडू लागलं. जाळ्यानं पूर्ण येडा घातला. आता सुटणार नाही. अर्धा प्रहर झाला. त्याच्या दोन्ही हरणी वाट बघतायत. आपले मालक काय येईनात. जसं आजही वाट बघता तुम्ही आणि वाट पाहिली पाहिजे.
वाट पाहिली पाहिजे. मग येईनात आपले मालक हे पाहून मुक्कामाचं ठिकाण सोडलं आणि नवऱ्याचा शोध करण्यासाठी त्या तळ्याच्या दिशेने गेले. तर आपला नवरा एका जाळ्यामध्ये अडकलाय, जाळ्यात अडकलाय. जवळ गेले आणि महाराज त्या हरणाला जिभेने चाटू लागले, जिभेने चाटू लागले. वाचा नाही पण प्रेम आहे हे लक्षात येतं ना. आपली गाय सुद्धा वासराला चाटते आणि वासरू गाईला चाटतं. अरे जितकं आपल्या आईचं आपल्यावर प्रेम आहे ना, आपल्या आईवर जेवढं प्रेम आहे ना तेवढं त्या वासराचं गाईवर आहे आणि गाईचं वासरावर आहे. फक्त वाचा नाही पण प्रेम तेवढंच आहे. त्या एकमेकीला चाटतात ना, ते आई आणि लेकाचं प्रेकीचं प्रेम दाखवतात. हंबरुनी वासराला चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. हंबरुनी वासराला चाटती जवा गाय. मला त्याप्रमाणे त्या दोन हरणी आणि त्या एका हरणीला दोन पिल्ल होती. ती दोन पिल्ल आणि त्या दोन हरणी आपल्या बापाला चाटू लागल्या, आपल्या बापाला चाटू लागल्या, जिभेने चाटू लागल्या. बाबा बाबा तुम्ही जाळ्यात गुंतलात बाबा, तुम्हाला सुट्टा येत नाही तर इथंच गुंतून राहिला बाबा. तर आम्हाला आधार कोण देईल बाबा, आम्हाला आधार कोण देईल. तो पारधी तो बिल्ल झाडावर बसला होता आणि ते झाड होतं बेलाचं झाड होतं. शिकार आली का नाही, आली का नाही, आली का नाही हे पाहत असताना, त्याला पाहताना त्याच्या डोळ्यापुढे अशी ते फांद्या आडव्या यायच्या, बेलाच्या झाडाच्या फांद्या आडव्या यायच्या. मग मला ते मी लावलेलं झाड दिसावा म्हणून तो एक तो पाला तोडायचा त्या फांदीचा आणि आपसुकच तो तोडलेला पाला त्या झाडाच्या बुडाला मातीमध्ये शिवलिंग होतं आणि त्या शिवलिंगावर तो एक एक पाला पडायचा. पत्रम पुष्पम फलम तोयम. देवाला काही नका देऊ पण शुद्ध सात्विक भावाने तुळशीचा पाला वहा. नाही रस्त्याने चालता चालता कोणत्याही झाडाचा पाला घ्या आणि शुद्ध सात्विक भावानं देवाला वहा. ते सुद्धा देवापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही. फक्त शुद्ध सात्विक भाव असावा. देवाला व्यवस्था लागत नाही, देवाला अवस्था लागते, देवाला अवस्था लागते. मग तो बेलाचा पाला शिवलिंगावर पडायचा आणि देवानं विचार केला, महादेवानं विचार केला, अनेक पिढ्या मी इथं आहे, आजपर्यंत एकही भक्तानं माझी सेवा केली नाही आणि आज असा कोण भक्त आहे की तो माझी सेवा करतोय. त्या बिल्लाच्या सेवेनं महादेव प्रसन्न झाले आणि तिथूनच यमदेवाला आदेश दिला, सांगितलं यमा माझी सेवा करणारा आज निष्काम भक्त मला भेटलेला आहे, त्यांनी मला प्रसन्न केलेलं आहे, या इथं आणि तो मागेल ते वरदान त्याला द्या. स्वर्गातून यमराज आले आणि यमराज त्या बेलाच्या पालाजवळ शिवलिंगाजवळ उभा राहिले आणि वर पाहतात तो एक बिल्ला आहे. त्या बिल्लाला भीती वाटली, माझ्याकडून काय चुकलं का काय. मग यमराजच आले, यमराजाने हात जोडले, त्या बिल्लाच्या पुढे हात जोडले आणि सांगितलं, हे दादा अरे तुझ्यावर महादेव प्रसन्न आहेत आणि महादेवानं आदेश दिलाय, काय पाहिजे ते मागून घे. शहाणा असता तर चांगलं मागितलं असतं का नाही. मागायला अक्कल लागते, आपला दिवसच मागायचा आहे आज, मागायला अक्कल लागते. आता तो होता भिल्ल, त्याने काय मागितलं, माझ्यावर महादेव प्रसन्न झालेत. हो कस काय, म्हणे तू शिवलिंगाची पूजा केली. आता थोडस चिंतन लक्षात घ्या, नकळत सेवा झाली तरी महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाला कळून जर सेवा केली तर महादेव काय करतील तुमचं माझं. खाली शिवलिंग आहे, मातीत होतं, हे सुद्धा त्या
बिल्लाला माहित नव्हतं तरी सुद्धा महादेव प्रसन्न झाले आणि जाणून बुजून जाणीवपूर्वक जर त्याची सेवा केली तर महादेव किती मोठा प्रसाद देतील हेही तुमच्या माझ्या लक्षात आलं पाहिजे. मग महादेव प्रसन्न झाले तुझ्यावर, काय पाहिजे ते मागून घे. ठीक आहे, देणार का? हो देणार. देवा मला शिकार करायचा छंद आहे, मग मला शिकारी जास्तीत जास्त मिळावात हे वरदान द्या आणि ज्यांची शिकार करायची त्यांची भाषा मला कळावी, त्यांची भाषा कळावी. ठीक आहे, तथास्तु म्हटले आणि यमराज निघून गेले. हा खाली आला, पाहतोय तर आपल्या जाळ्यात हरिण गुंतलंय, पाहतोय तर आपल्या जाळ्यामध्ये हरिण गुंतलंय. पळतच गेला, आता जाळ्यातून त्याला काढायचा, बांधायचा आणि त्याची सुंदर मेजवानी करायची. म्हणून तिथं गेला, जाऊन पाहतो तर त्या 2 हरणी आणि 2 पाडस त्या हरणाला जिभेने चाटीत होती. त्याच्या 2 त्या पत्न्या आणि 2 लेकर. पत्न्या रडत होत्या, त्या हरणी रडत होत्या आणि ती 2 पिल्ल रडत होती आणि म्हणत होती, बाबा बाबा तुम्ही जर असंच गुंतून राहिला तर उभ्या आयुष्यात आम्हाला आधार कोण देईल बाबा, आम्हाला आधार कोण देईल बाबा. आत्ताच वरदान मिळालं होतं त्याला आणि त्या बिल्लाला हरणांची भाषा कळाली. बिल्लाला हरणांची भाषा कळाली. त्या 2 पत्न्या वियोगानं रडतायत, दुःख व्यक्त करतायत. ती 2 त्याची पाडसा रडतायत. त्या बिल्लाच्या हातामध्ये हत्यार आहे, एका वारामध्ये त्या ठिकाणी त्या हरणाचं शिर धडापासून अलग होईल असे शस्त्र त्याच्या हातात आहेत, धारदार शस्त्र आहेत. त्या 2 पत्न्या त्या बिल्लाच्या जवळ गेल्या, पायावर लोटांगण घेतलं, सांगितलं आम्हाला मारा, आमच्या पतीला मारू नका, कारण आमचा कुंकवाचा धनी आहे, नका मारू आम्हाला. आयुष्यभर आमच्या पतीनं कष्ट केलंय, त्यांचं शरीर जीर्ण झालंय, त्यांचं मांस तुम्हाला आमच्या मांसापेक्षा गोड लागणार नाही, तुम्ही आम्हाला मारून मांसच खाणार आहेत ना, मग आमच्या पतीचं मांस खाण्यापेक्षा आमचं मांस खा, आमचं मांस खा. पतिव्रता म्हणतात त्याला, पतिव्रता म्हणतात. तू का म्हणे पतिव्रता देवावरी सत्ता. मग बाप जाळ्यात अडकला. आपल्या 2 माता त्या बिल्लाला म्हणतात आम्हाला मारा, आमचं मांस तुम्हाला खायला चांगलं लागेल. हा संवाद ती 2 पाडसं ऐकत होती आणि ती पाडसं जवळ गेली, आपल्या दोन्ही आयांना माग सारलं आणि त्या बिल्लाच्या पायाला दोन्ही पायांनी मिठी मारली. पुढचे पाय असे जोडले, सांगितलं मामा आमच्या आईला मारू नका, आमच्या बापाला मारू नका, आमचं शरीर कोवळं आहे, त्या तिघांपेक्षा आमचं मांस तुम्हाला खायला चांगलं लागेल, आमचं मांस तुम्हाला खायला चांगलं लागेल. त्यालाच दया आली महाराज. कोणाला? त्याला दया आली आणि त्याने त्यांना मारण्याचा निर्णय कॅन्सल करून टाकला, कॅन्सल केला. ते 5 जण, 2 पत्न्या, 2 पाडस, ती हरिण, हे 5 आणि 6वा किरात महाराज एकाच ठिकाणी बसली, एकाच ठिकाणी त्या दंडकारण्यामध्ये बसून महादेवाचं भजन करू लागले. त्याच ठिकाणी बसून महादेवाचं भजन करू लागले. त्या 5ही हरणांना वाचा फुटली आणि 5ही हरणांना वाचा फुटून त्या दंडकारण्यामध्ये एकच भजन म्हणू लागले. ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय,
मात्र बसले आणि सांगितलं, भगवंता मरण प्राय दुःख भोगायची पाळी आली ती, पण देवा फक्त तुझ्यामुळं वाचलो. म्हणून तुला एक विनंती देवा, या जन्मात तुझं भजन करता आलं, पण महादेवा तुला हाच दृढ विनंती आहे, पुढच्याही जन्मात तुझंच भजन करता यावं. देवा तुझ्यात माझ्यामध्ये अंतर पडू देऊ नको, कारण अंतरंगामध्ये तुझ्याविषयीचा भाव या भिल्लाच्या मनामध्ये निर्माण झाला. भिल्लाच्या मनामध्ये, हरणांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि या हरणांना पाहून याच्या अंतःकरणातला भाव जागृत झाला. ए देवा, या जागृत झालेल्या भावामध्ये आणि तुझ्यामध्ये माझ्यामध्ये अंतर पडू देऊ नको, एवढंच मागणं तुला अभंगाच्या पहिल्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम
25 मिनिटं झाली पण काय कळलंच नाही. म्हणजे माझ्यात लक्षात आलं नाही, क्षमा असावी. 25 मिनिटं तुमचे जास्त घेतले. असं करविली तैशी केली कटकट, वाकडी कानिट देव जाणे. आज फार मोठा महान पर्व काळ आहे आणि या पर्व काळाचे साक्षीदार आपण सगळेजण होतोय. हे परमभाग्याचं लक्षण आहे. वर्षानुवर्ष आपल्या हातून भोल्या बाबाची सेवा इतक्याच तन्मन धनाने घडावी अशी भोल्या बाबाच्या चरणी आपण अंतःकरणपूर्वक आशा व्यक्त करूया आणि ही सेवा त्यांच्या चरणी समर्पित करूया. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय.